नमस्कार, मी कश्मीर महाजनी. लोकमत सखी आयोजित संक्रांत मेळावा व प्रदर्शन आणि सोबतच लोकमत सखी 2025 चे ओळखपत्र अनावरण सोहळा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांना भेटायला येतोय. 2 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी संध्याकाळी 4 वाजता ठाण्यामधल्या कोरम मॉल येथे. तर वाट कसली पाहताय? मी येतोय, तुम्ही पण या. तर फायनली आम्ही आलोय इथे कोरम मॉलला. हा आहे कोरम मॉल. खूप ऊन लागतंय. हो 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 हा. मग हा एक सारख्या सेम आल्या. एक सेकंद चल 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 बॅग. बाई बघितलं मागे बसायला. यो गेल्या सगळ्या जागा. सगळ्यांनी नाही या इथे सगळ्या सखी ब्लॅक साडी घालून तयार आहेत. आणि आपलं हे आहे बघा लोकमत सखी. आजच्या कार्यक्रमामध्ये रॅम्प वॉक आणि हेअरस्टाईल कॉम्पिटिशन असणार आहे. तर त्याचं रजिस्ट्रेशन इथे या आपल्या सखी लाईनमध्ये उभे राहून करत आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिनिधींकडून नावं घेतली होती. पण आता समजा नावं 10 दिलीत तर बायका 20 आल्यात. असा हा प्रकार झाला आहे आज. त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी झाली आणि ती गर्दी कंट्रोल करणं खूप मुश्किल झालं आहे. ते पाहू शकता तुम्ही. बरोबर. त्या जोरदार काय झालं पाहिजे पहिल्या 50 महिलांसाठी. इथे असलेल्या 50 महिलांना मी विनंती करतो, इकडे लक्ष द्या. एक काय व्हिडिओ वगैरे नंतर काढतील, माझ्या सूचना जर ऐकल्या नाही तर तुमचा नंबर मिस होईल. ओके. आपल्या समोर परीक्षक आहेत. काय रे बाबा काय झालं? आपल्या समोर परीक्षक आहेत. प्रत्येक महिलेला इथे एक नंबर दिलेला आहे. मागे मध्ये ज्या महिला या उभ्या आहेत, मी रिक्वेस्ट करतो तुम्ही मागे जाऊ शकता. तर तुमच्या मागे महिला बसलेल्या त्यांना दिसत नाहीये कार्यक्रम. आणि असे पण तुमचे राऊंड्स खूप नंतर आहेत.
त्यांना 2024ची स्टार प्रवाह महाराणी किताब मिळाला होता गेल्या वर्षी. तर त्याच आहेत ह्या, खूप उत्साही आहेत. धन्यवाद. नमस्कार सगळ्या मैत्रिणींनो, आज मजा आली की नाही सगळ्यांना? तुम्हाला बघायला पण मला खूप मजा आली. प्रत्येक जण रॅम्प वॉक करताना जो आनंद घेत होता तुम्ही, कारण का ही स्पर्धा आहे. खरं स्पर्धा म्हटलं की जेलसी असते, माझा नंबर येईल की नाही असं फिलिंग असतं, पण तसं फिलिंग मला कोणाच्याही चेहऱ्यावर दिसलं नाही. प्रत्येक जण इथे स्टेजवर येऊन आनंद घेत होत्या. आणि मला सांगायचं असं की तन्वी हर्बल्स हा आपला ब्रँड जो आहे हा 35 वर्ष जुना ब्रँड आहे. आज हळदी कुंकवासाठी आपण इथे जमलोय. लोकमत सखीचे मी आभार मानते की त्यांनी असा कार्यक्रम, आज एवढ्या स्त्रियांनी भाग घेतलाय. पहिली गोष्ट म्हणजे की जागा कमी पडायला लागली आता. तर मला असं सांगायचं आहे, पूर्वीच्या काळी आपण जेव्हा हळदी कुंकू साजरं करायचं तेव्हा स्त्रियांना बाहेर पडायला पण मिळायचं नाही आणि म्हणून हे साजरं केलं जायचं. पण आज स्त्री ही मल्टीटास्किंग करते, म्हणजे ती प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. पण तरी पण आज आपण आपली परंपरा टिकवली आहे आणि ही अशीच पुढेही टिकली पाहिजे. कुंकू आपण का लावतो ह्याच्या पाठी सुद्धा शास्त्रोक्त एक पद्धत असते. आपण म्हणतो की आपलं जे आज्ञाचक्र आहे ते इकडे असतं आणि आपली पिट्युटरी ग्लँड जी आहे ही त्याच्या पाठी असते. जेव्हा तुम्ही एखादं चंदनाचं कुंकू लावणं किंवा आपण गंध लावणं, तर तेव्हा समोरच्याचे जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत त्याचं आपल्यावर काही परिणाम होत नाही. कारण काय, ते ॲज अ बॅड कंडक्टर म्हणून काम करतं. त्यामुळे एनर्जी आपल्यावर, दुसऱ्यांची जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती पास होतच नाही. आणि त्यासाठी ही पूर्वकाळापासून धार्मिक पद्धत जरी असली तरी त्याला आयुर्वेदाचा बेस सुद्धा होता. कारण का पूर्वीच्या काळी स्त्रियांना असं सांगून पटायचं नाही, पण धर्माच्या माध्यमातून सांगितलं तर ते पटायचं. सो आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ हे आपल्या शरीराचे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. ते जर आपण नीट ठेवले तर आपलं शरीर सुद्धा नीट राहतं. आणि ह्या शरीराचं शरीर शुद्धीकरण पण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण पंचकर्म आपल्या क्लिनिकमध्ये करत असतो. तसंच आपली औषधं सुद्धा आहेत. आपलं जे क्लिनिक आहे ते घंटाळीला आहे, 30 वर्ष जुनं क्लिनिक आहे. स्त्रियांना आजकाल अनेक प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत. PCOD असू दे, मेनोपॉजमध्ये असणारे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर ह्या सगळे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा तुम्ही आज एवढं एन्जॉय करताय, त्याचं मला खूप आनंद आहे. कारण का सगळे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून आपण इथे आज मजा करत आहात. तर तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम असतील, नाडी परीक्षण करून घ्यायचं असेल तर आज आपल्या पाठी स्टॉल पण आहे, तिथे आपले सगळे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जर नाडी परीक्षण करून घ्यायचं असेल तर जरूर आपल्या क्लिनिकला तुम्ही येऊ शकता. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन तिथे केलं जाणार आहे आणि अशाच आनंद लुटत राहा. परिवार आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, तसंच आपले फ्रेंड्स सुद्धा आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे असाच तुमचा सखींचा जो छंद आहे तो असाच नीट ठेवा. आज वाण पण लुटा, हळदी कुंकू करा. त्यांच्याबरोबर एक राधा आणि एक मीराचे सेलिब्रिटी कश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी तिन्ही सेलिब्रिटींना विनंती करतो स्टेजवर यायचं आहे. वीणा जगताप या आपल्या लोकमत सखी यांच्या ब्रँड अँबॅसिडर आहेत. त्याचबरोबर कश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे, एक राधा एक मीरा या चित्रपटातील हे कलाकार आपल्या समोर आलेले येणार आहेत. निनादांसाठी मृण्मयी देशपांडे आणि कश्मीर महाजनी एक राधा एक मीरा चित्रपटातील हे सेलिब्रिटी आपले पाहुणे म्हणून आपल्या इथे आलेले आहेत. काय उत्साह आहे महाराष्ट्र मुलाचा. जोरदार काय झालं पाहिजे तिन्ही पाहुण्यांसाठी.
आपले जे वरतून प्रेक्षक पाहतात त्यांनी पण टाळ्या वाजवायचे. नमस्कार नमस्कार सखींनो, नमस्कार ठाणे. खूप छान वाटतं इकडे येऊन. नमस्कार 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 नमस्कार. हो देणार, सेल्फी देणार मी असं म्हणजे बोलता बोलता. मी पण बोलतोय की तुमच्या ज्या ज्या तुमच्यापैकी राधा आहेत आणि ज्या ज्या मीरा आहेत त्यांच्यासाठी एका कृष्णाला आम्ही घेऊन आलोय. तो फोटो दिल्याशिवाय जाणार नाही. कश्मीर हो हो. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही तर आमच्या सगळ्या गप्पा मारूच परत, पण गेल्या वर्षी सगळ्यांनी फुलवंती सिनेमा पाहिला असेल तर गेल्या वर्षी फुलवंतीबाईंचा शास्त्री बुवा म्हणून मी तुम्हाला दिसलो. असणार आहे तर नक्की चित्रपटाला जा, तुम्ही खूप एन्जॉय कराल. आणि मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही देऊळ बंदला दिलं, जेवढं प्रेम तुम्ही फुलवंतीला दिलं, तेवढंच एक राधा आणि एक मीरा या चित्रपटाला पण नक्की द्याल. सगळ्या राधा मीरा आहेत माझ्या इथे. आपण सगळे सेल्फीज काढू नंतर. थँक्यू फॉर बिंग हिअर. थँक्यू थँक्यू. लव्ह यू ऑल. मृण्मयी. येस, तू लव्ह यू ऑल म्हणून जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्यासाठी बोलायला काहीच उरलेलं नाहीये. पण ऑन अ सिरियस नोट, काश्मीरसाठी कारण आता मला तुरळक दिसत आहेत मुलं इकडे, पुरुषच नाही आहेत. औषधाला सुद्धा आता इथे कोणी पुरुष नाही. त्याच्यामुळे मी सगळ्या बायकांना सांगेन की मी जर का या सिनेमासाठी थिएटरला गेले असते तर मी ऑफकोर्स काश्मीरला बघायला गेले असते. तर त्याच्यासाठी बघा, आमची एक गोड मैत्रीण सुरभी भोसले आता इकडे नाहीये, पण तिने तुम्हाला सगळ्यांना हाय सांगितलंय. ती या सिनेमामधून डेब्यू करते आणि अर्थातच महेश मांजरेकर, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही थिएटरमध्ये गेलं पाहिजे. कारण महेश सरांच्या अनेक सिनेमांवर तुम्ही भरभरून प्रेम केलंय. मी त्यांच्याबरोबर खूप काम केलंय आणि महेश सरांनी मला या चित्रपटामध्ये फार वेगळ्या भूमिकेमध्ये बघितलंय, फार वेगळ्या लुकमध्ये बघितलंय. आय होप आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तुम्हाला बघता येईल, आवडेल. कारण एरवी आम्ही खूप भांडत असतो. पण मला एक गोष्ट सांग मृण्मयी, तू आज साडी का नाही घातलीस? कश्मीर तुला काहीच वाटत नाही? मृण्मयी ती साडी का नाही घातली? बर ऐका आता मला ती म्हणाली की काश्मीर तू मला नीट ब्रीफ दिला नाहीस कार्यक्रमाचा. मी तिला सांगितलं होतं लोकमत सखी मंचचा कार्यक्रम आहे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे कोरम मॉलला. आता तिचं म्हणणं की ह्याहूनही मी ब्रीफ देण्यात कमी पडलो. म्हणजे मी काय तिला आता साडी घाल, कुठल्या रंगाची साडी घाल, ती कशी नेस, व्हॉट आर यू एक्सपेक्टिंग फ्रॉम मी? आय वॉज एक्सपेक्टिंग अ क्लिअर ब्रीफ फ्रॉम ऑफकोर्स. आणि आता तू म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम, हे क्लिअर ब्रीफ आहे ना साडी घालून? काश्मीरने मला यातलं काहीही सांगितलं नाही. काश्मीर मला मुन्ना आपल्याला कोरम मॉलला जायचंय. ओके, मी म्हटलं की ओके फाईन, मी येतेय. आणि त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर तरी माझी केतकी आहे इथे कुठेतरी. सो केतकी ठाण्याची माझी स्टायलिस्ट आहे आणि मी केतकीला म्हटलं की केतकी म्हटली मुन्ना सगळ्याजणी साड्या नेसून आल्याजणी फार गोड दिसतात. मी म्हटलं की थांबा, मला साडी नेसली पाहिजे. पण केतकी मग हा म्हणाला की काही गरज नाहीये, तू तशीच आहे, त्या सगळ्याजणी तुला सांभाळून घे. सो प्लीज मला सांभाळून द्या. पण तुम्ही सगळ्याजणी इतक्या गोड दिसताय की काय बोलू म्हणजे. पण काश्मीरची चुकी आणि म्हणून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा माहीत हातात घेतला आणि त्यांनी क्लिअर केलं की तू साडी का नाही नेसलीस वगैरे. ह्या मुलांनी मला सांगितलं नाहीये. आणि असाच थ्रूआउट स्लोवेनियामध्ये तुला हा मला असाच कळत आलेला आहे. धडधडीत खोटं. पण सर तुम्ही केव्हापासून वाट पाहता एखादा प्रश्न विचारला तर प्लीज. धन्यवाद ताई. काही नाही, आपण तिन्ही पाहुण्यांनी सांगा पण व्हायचंय. जोरदार काय झालं तिन्ही पाहुण्यांसाठी. आणि तुम्ही जरी या चित्रपटामध्ये प्रश्न असतात तरी पण आमच्या एका तरुणांच्या पण हृदयावर तुमच्यासाठी एक जागा आहे. हे मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा नवी मुंबईच्या एका मॉलमध्ये तुमच्या हिंदी चित्रपटात तुम्ही गाणं शिकलं होतं तेव्हा मी तुम्हाला पाहिलं, तेव्हा पण मी तुमच्या प्रेमात ते मला स्पेशल तुम्हाला सांगू असं वाटतं. धन्यवाद. आता मी लोकमतचे आपले नितीन खरे आणि सोनल पाटील यांना विनंती करतो की पाहुण्यांचा इथे सत्कार करायचा आहे. नितीन खरे आणि सोनल पाटील
लोकमत तर्फे तिन्ही पाहुण्यांचा पहिल्यांदा आपण मृण्मयी देशपांडे यांचा इथे सत्कार करायचा आहे लोकमत तर्फे. नितीन खरे, लोकमत तर्फे नितीन खरे, सोनल पाटील आणि मृण्मयी देशपांडेंचा सत्कार केलेला आहे. तसंच कश्मीर महाजनी सरांचा इथे सत्कार करायचा आहे लोकमत तर्फे. आणि आपल्या लोकमत सखीच्या मुंबईच्या ब्रँड अँबॅसिडर वीणा जगताप मॅम इथे अवेलेबल आहे, त्यांचा पण सत्कार करायचा इथे सोनल पाटील आणि नितीन खरे यांच्या हस्ते. आणि आपले वेणू पाटील यांचं इथे कोरम मॉल म्हणून त्यांचे विकास तर इथे अवेलेबल आहेत. तर विकास सरांतर्फे तिन्ही पाहुण्यांचा इथे सत्कार करायचा आहे. विकास लड्डाजी इथे तिन्ही पाहुण्यांचा सत्कार करतील. मृण्मयी देशपांडे मॅम, त्यानंतर कश्मीर महाजनी सर, मृण्मयी देशपांडे मॅम आणि वीणा जगताप मॅम यांचा इथे सत्कार होईल कोरम मॉल तर्फे. आपले तिन्ही पाहुण्यांना एक विनंती आहे. आपले इथे गिफ्ट पार्टनर आहेत महाराष्ट्र बाजारपेठ, जे दरवेळेस आपल्या कार्यक्रमाला गिफ्ट पार्टनर असतात. जेव्हा जेव्हा आपण त्यांच्या CEO इथे अनुजा दांडगे मॅडम इथे आलेल्या आहेत, त्यांच्या तर्फे सुद्धा आपला सत्कार आहे छोटेखानी एक. अनुजा मॅम, इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांसाठी. कश्मीर सरांसाठी पहिला सत्कार असेल. कश्मीर सरांसाठी नंतर नंतर मृण्मयी देशपांडे मॅमसाठी. आणि आपल्या ब्रँड अँबॅसिडर वीणा जगताप मॅम यांच्यासाठी. ज्या मेगा बरोबर त्याच हे काय एवढंच होणार याच्यावर काय जोरदार टाळ्या पाहिजे अनुजा मॅम यांच्यासाठी सुद्धा. धन्यवाद अनुजा मॅम. आपण एक ग्रुप फोटो पाहायचा घ्या. आता मी उठून जाऊ का तिकडे? आता मला कसं वाटतं हो ना. हो नाही हो त्याच्यानंतर तुम्ही युट्यूब चॅनल चालू केला. धन्यवाद. आत्ता मेघाच्या त्या सिरियलमध्ये पाहुण्यांनी स्थानापन्न व्हायचे. 5 मिनिटं फक्त आपल्याला संवाद साधला जाईल. 5 मिनिटं फक्त आपला संवाद साधला जाईल. कश्मीर सर आणि मुंबई तुम्हाला एक सांगावं असं वाटतंय की तुम्ही आल्यापासून हंगामा झालेला आहे, पण तुमच्या बाजूला वीणा जगताप म्हणून आहेत, या आमच्या लोकमत मुंबई सखीच्या ब्रँड अँबॅसिडर आहेत. तर पहिला प्रश्न मला त्यांना असेल की वीणा मॅम, की लोकमत सखीच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणजे स्वप्नील जोशी पण एक काही होते, सोनाली कुलकर्णी मॅडम होत्या, तर असा जो एक प्रवाह आहे त्या ब्रँड अँबॅसिडरचा, त्याच्यामध्ये यावर्षी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात. तर काय सांगाल सखींसाठी आणि लोकमत बाबत? ऍक्च्युली सर्वात आधी तर तुम्ही सगळ्यासाठी खूप सुंदर दिसताय. म्हणजे आता इकडे आल्यावर मलाही वाटलं की साडी नेसायला हवी होती, पण सकाळी शूट होतं, म्हणजे शूट कम्प्लीट करून मी इकडे आले. सो तो जरा वेळ मॅच नाही झाली, बट इट्स ओके. लोकमत सखीबद्दल म्हणायचं झालं तर सर मी 2018 म्हणजे जेव्हा तुमची सुरुवात होती तेव्हा पण मी 6-7 मंथ्स तुमच्यासोबत होते कनेक्टेड, आणि तेव्हा मी 2-3 इव्हेंट्स केलेले लोकमत सखीचे. सो साध्य करतात यातला लुक वेगळा, आणि मला असं वाटतं की सगळ्यांनाच प्रेमात पडायला आवडतं, हो की नाही? वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या, वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी, म्हणजे प्रेमाची व्याख्या ती फक्त तो मला आवडतो अशी नसते. आपण आपल्या मुलीच्या प्रेमात पडतो, आपण एखाद्या गायकाच्या प्रेमात पडतो, एखाद्याच्या आवाजाच्या प्रेमात पडतो, एखाद्याच्या. सो प्रेमाची व्याख्या ही कधीही न बदलणारी आहे. प्रेम प्रेम असतं आणि प्रत्येकाचं सेमच असतं.
आणि पण जरी प्रेमात प्रत्येकाचं सेम असलं तरी सुद्धा प्रत्येकाची लव्ह स्टोरी वेगळी असते, जरी ती भावना सेम असेल तरी सुद्धा, आणि ती वेगळी लव्ह स्टोरी याच्यातून आम्ही मांडतो. आता या सिनेमामध्ये माझं कॅरेक्टर आहे, त्याचं नाव वेगळं आहे, त्याचं नाव मनस्वी आहे, मनचं कॅरेक्टर आहे. पण त्या मनमध्ये कधी तुम्ही राधेला शोधाल, कधी तुम्ही मीरेला शोधाल, कधी त्या दोघी बाजूला पडतील, राधा मीरा पण बाजूला पडतील, तुम्ही स्वतःची लव्ह स्टोरी बघायला लागाल. तुमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी होऊन गेलं असेल. कृष्णामध्ये तुम्हाला काही जणींना भाऊ दिसेल, मित्र दिसेल, सखा दिसेल, प्रियकर दिसेल, मुलगा दिसेल. तर ही स्टोरी इट्स अ कमर्शियल लव्ह स्टोरी. आय थिंक हे तीन शब्द म्हणल्यानंतर प्रत्येकाला छान पिक्चर क्लिअर झालं असेल. याचं शूटिंग आम्ही स्लोवेनियासारख्या देशामध्ये केलं आहे, इटलीमध्ये केलं आहे, स्वित्झर्लंडमध्ये केलं आहे. त्यामुळे तो नयनरम्य आहे. नयनरम्य तो याही एका कारणामुळे आहेच आहे. तुम्हाला माहिती आहे की काश्मीर राहिल्यानंतर सगळी बॅकग्राऊंड नयनरम्यच वाटायला लागते. पण काश्मीर आहे, प्रेमाचा त्रिकोण आहे. बरोबर ज्या सगळ्या भावभावना येतात त्या सगळ्या या चित्रपटामध्ये भरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये संदीप पाठक आहे, त्यामुळे हास्यरसाची फोडणी सुद्धा याला मिळालेली आहे. महेश सरांनी स्वतः याच्यामध्ये काम केले, मेघाताईंनी काम केलं. त्यामुळे धमाल पॉवरफुल परफॉर्मन्सेसचा एक सुंदर सिनेमा तुम्हाला 7 तारखेला प्रेमाचा आठवडा आपण साजरा करायला सुरुवात करणार आहोत. एक राधा एक मीरापासून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही बरोबर म्हणालात. आता मला असं वाटतंय की माझ्या प्रेमाचा आठवडा मी एक राधा एक मीरापासून सुरुवात करेल. पण मीरेला घेऊन जाणार की राधेला घेऊन जाणार? घरी जाऊन टॉस करेल. तरी टॉस करावं असं वाटतंय. मला वाटलं रुक्मिणीला घेऊन जातील, तर नाही, टॉस करून 21 शक्यतो घेऊन जा. लागोपाठ 3 शो करेल, रुक्मिणी, राधा, मीरा. पण चित्रपट पाहिजे नक्की, कारण का 7 तारखेला येतो, व्हॅलेंटाईनची सुरुवात आहे. चित्रपट पाहिजे नक्की. एकदा जोरदार काय झालं पाहिजे पूर्णिताईसाठी. थँक्यू. आता मी येतो विष्णू सरांकडे. देऊळ बंद पासून सुरुवात, म्हणजे तो एक हाईप मूवी होता तुमचा. त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही शास्त्रज्ञ पाहिलेलं आहे, एकदम असा एक पॅनिक आणि हुशार शास्त्रज्ञ, तापट थोडासा. त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही शास्त्री भाव म्हणता, संयमी, एक संयम भूमिका तुम्ही त्यामध्ये केली. पण थोडे तापट डोक्याचेच होते, संयमी भूमिकेमध्ये तापट. आणि अचानक तुम्ही कृष्ण झाला. म्हणजे हा जो प्रवास आहे तुमच्या स्वतःचा आणि त्याच्यानंतर हा चित्रपट, काय सांगाल? नाही, एवढंच सांगायचं की आतापर्यंत खरं बोललात तुम्ही अगदी, की मला आतापर्यंत नेहमी असं उद्धट, थोडा तापट, रागीट अशाच भूमिका जास्ती माझ्या पॉप्युलर झाल्या आहेत. राघव शास्त्री असो, व्यंकटवरी नरसिंह शास्त्री असो. सो त्याच्यापासून आता कृष्ण हा एक खूप छान प्लेझंट ब्रेक आहे. पहिल्यांदा एक अशी भूमिका करतोय. कृष्णबद्दल एवढंच सांगेन, मृण्मयी थोडक्यात बोलली, पण प्रत्येक बाईला आपला आदर्श मित्र, आपला आदर्श नवरा, आपला आदर्श बॉयफ्रेंड, आपला आदर्श मुलगा, आपला आदर्श नातू ज्याच्यामध्ये दिसेल असा हा कृष्ण आहे. तर पहिल्यांदाच मी एक अशी पांढरी शुभ्र चॉकलेट बॉय फिल्म करतोय, भूमिका करतोय. सो व्हेरी एक्साइटेड अबाउट इट. आय एम शुअर सगळ्यांना खूप आवडेल. आणि सगळ्या सख्या जा, तुमच्या आयुष्यातल्या कृष्णाला घेऊन नक्की जा. सगळ्या पुरुष माणसांना पण आवडेल असा चित्रपट आहे. सखीला तिकीट स्पॉन्सर करा. तो सखीला तिकीट सोनल पाटील तुम्ही इकडे या. सोनल पाटील तुम्ही इकडे पाटील आणि नितीन करे त्या काय म्हणतात बघ. लोकमत मला परत कधी इव्हेंटला नाही बोलवणार यापुढे, त्यांचा खिस्सा कापला गेला तर. नाही, असू दे, कुठली कमिटमेंट नको करायला. प्लीज जा आणि चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट पहा, तुम्हाला नक्की आवडेल. 2.5 तास खूप छान जातील. परदेशात जरी शूट झाला असला तरी एक गोष्ट माहिती, कारण तो मुलगा शिकायला परदेशात जातो, तरी अर्धा चित्रपट हा भारतात घडतो. आणि एक प्रकर्षाने सांगायला आवडेल की यातला प्रत्येक सीन, ही संहिता, यातलं प्रत्येक पात्र हे अत्यंत मराठमोळ आहे. हा चित्रपट संपूर्ण मराठी चित्रपट आहे. मराठी माणसाला आवडेल असा, त्याला जवळचा वाटेल असा चित्रपट आहे, जरी त्याचं अर्ध शूटिंग परदेशात झालं असलं तरी. त्यामुळे आपला मराठी चित्रपट म्हणून जाऊन पहा. 7 फेब्रुवारी म्हणजे या शुक्रवारपासून सगळ्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे एक राधा एक मीरा. थँक्यू, धन्यवाद. तो काउंटडाऊन द्यायचा आपण नक्की. माझ्या मागे काउंटडाऊन देणार. 7 10 बोला, 10 9 8 7 6 5 4
ठाण्यामध्ये लोकमतचा कुठलाही कार्यक्रम असतो तर कोरम मॉल नेहमी आमच्याकडे उपस्थित असतात. तिन्ही मान्यवरांना विनंती करेन, कोरम मॉलचे विकास कट्टाजी इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे सत्कार करायचा आहे. विकासजी. ग्रीन पॅराडाइज रिसॉर्ट्स, यानंतर सिद्धी ब्युटी सलून अँड स्पाच्या शीतल काळे या इथे उपस्थित आहेत. शीतल काळे मॅम आपला सत्कारी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सिद्धी ब्युटी सलून अँड स्पाच्या. त्यानंतर न्यू हेल्थ शेड डायग्नोस्टिकचे डॉक्टर शुभांगी लाड. डॉक्टर शुभांगी लाड अवेलेबल आहेत का? त्यानंतर हॉटेल नमामी ट्रेवर्स ऑफ महाराष्ट्राचे प्रशांत सोनावणे. त्यानंतर सुनीता सरोजच्या डॉक्टर सुनीता जैन मॅडम. त्यानंतर NIFच्या पल्लवी पै मॅम, आपण पण स्टेजवर यायचंय. NIFच्या पल्लवी पै मॅम, NIF ग्लोबलच्या पल्लवी पै मॅम. हर्ष. मला एवढंच वाटतं की प्रेमाचा आठवडा प्रेमाने साजरा करूया आणि प्रेमाला सेलिब्रेट करूया. तुमच्या घरच्यांबरोबर तुम्ही जाऊन बघू शकता असा हा सिनेमा आहे. क्लीन सिनेमा आहे, प्रेमाचा सिनेमा आहे, प्रेमळ लोकांनी प्रेमाने बनवलेला सिनेमा आहे. तर या 7 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या काही लांबच्या सुद्धा थिएटरमध्ये जाऊन एक राधा एक मीरा आमचा सिनेमा नक्की बघा. आणि बघितल्यानंतर सोशल मीडियावरती त्याच्याबद्दल छान छान लिहा, आम्हाला टॅग करा. आम्ही ऑफकोर्स शेअर करू. आणि सिनेमा थिएटरमध्ये आमच्या विजिट्स असणार आहेत, तर तिथे परत आपण नक्की भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि सखी मंचावर आलोय तर सगळ्या सखींसोबत एक सेल्फी तर काढला पाहिजे माझ्या इन्स्टा हँडल करता. मृण्मय ये नावाला जॉईन कर बेटा का सगळ्या प्लीज इथे बघा. दिसणार सगळे दिसतात. चलो कमॉन, लेट्स cheer up, come on. व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. सगळे एक राधा एक मीरा बघणार की नाही बघणार? थँक्यू. धन्यवाद. जेवढं प्रेम आम्हाला दिलंय तेवढं आमच्या चित्रपटाला पण द्या नक्की. येतोय मी तिकडे येतोय. हो इथे सेल्फी राहिला आपला. सॉरी. एक राधा एक मीरा बघणार की नाही बघणार? सगळ्या राधा व्हिडिओ पूर्ण नाही. अच्छा तिकडे लेट्स हिअर, कम ऑन. व्हिडिओ चालू आहे. एक राधा एक मीरा. ऑलराइट. धन्यवाद. काढणार ओके. थोडं चिअरिंग. एक राधा एक मीरा. हा व्हिडिओ मी वरती फूड मॉल आहे तिथून घेतला आहे. तर पाहू शकता आपल्या सखी किती मस्त नटून थटून आणि किती मोठ्या संख्येने आलेले आहेत. तर असा हा आपला लोकमत सखीचा मंच आहे. आणि आत्ता आम्ही इथे चहा पिण्यासाठी आलो आहे. तर चहा बघतो इथे कुठे मिळतोय तो. तर आता घरी जाण्यासाठी निघालो. कसा वाटला लोकमत सखीचा कार्यक्रम नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.